सकाळी सकाळ दिवस तिसरा। तर तुम्ही बघाल की आता सगळेजण उठलेले आहेत। सकाळ सकाळी सगळ्यांचे आवरून झालेलं आहे। हातपाय धुवून गात घालून आणि सगळेजण चहा प्यायला बसले। कोणी आपलं ब्लँकेट काय अथरायचे वगैरे सामान बॅगमध्ये भरू राहिले। तिकडे आरती चालू राहिले आता। तर आम्ही पण चाललो आहे आरतीला। थोड्याच वेळात सगळं करून आपण बाकीचे इथं निघाले जायला, पण आपण पण निघूया लवकर। तर तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली। आजचा पण दिवस हा चांगला जाऊ हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना। तुम्ही बघाल आपल्या गाडीला झेंडा लावायला घेतला आहे ती झाली। परत नंतर तिथे आरती चाललं आहे, तर आपण आरतीला पण जाऊ। पहिल्या आपण आधी आपली बॅग भरूया आणि मग जाऊ। ओम साईराम। तर ओम साईराम मित्रांनो, तुम्ही बघाल की आता आपली पालखी चाललेली आहे आणि आपण पालखीच्या मागे मागे चाललोय। खूप छान असा हा तिसरा दिवस, खूप चांगली सुरुवात चालली आहे। आणि ह्या तिसऱ्या दिवसाचा हा पहिलाच जो आता आपण पहिला दिवस म्हणजे पहिली जी आपली नाश्त्याची वेळ असते ती ह्या वेळेस मला वाटतं जरा लेट आम्ही चाललो आहे। गेल्या वर्षी थोडं लवकर निघालेलो। तुम्ही बघाल सगळेजण आहेत पालखीला, म्हणजे आतापर्यंत आहेत, बाकीचे मग हळूहळू पुढे निघून जातील। पालखी पण पुढे जाईल, आपण आहेत, आपण पण जाऊया। आपले बाकीचे पण अर्धे मागून येत आहेत हळूहळू। बघा आजचा पण हा तिसरा दिवस खूप चांगला जाऊ दे। आणि शेवटच्या दिवशी जर तुम्ही याल तर तुम्ही पण या शेतीला बघा। आता नाही आणि पालखीला तर तोपर्यंत आपण दाखवत राहू तुम्हाला परफेक्टचा व्हिडिओ। तोपर्यंत ओम साईराम। तर मित्रांनो, तुम्ही बघाल की आता मी चाललो आहे आणि इथून तुम्ही बघाल ही जी आपल्या भावाची नगरी आहे ती 108 किलोमीटर इथून आहे। म्हणजेच अजून 108 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे। अजून वस्तीला थांबायचं आहे तरी आता मी सगळ्यात मागे राहिलो आहे। व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये थोडासा पुढे गेलेलो, परत मागेच थांबलो, कारण पटकन चालता तर नाही, पाय तर जाम झालेत। सकाळी खूप थंडी होती, एकदम ब्लँकेटमधून निघायला नाही वाटत होतं, पण काय उठायला लागलं। आणि तुम्ही बघाल की किती मस्त असं सुंदर असा आपला सूर्यदेवता म्हणजेच सूर्य तिकडून बघाल तुम्ही किती चांगला असा डोंगराच्या मागून असा निघालेला आहे। त्यानंतर परत सगळे जण डीजेच्या इथे नाचत आहेत, सगळेजण मजा घेऊ राहिलेत। पालखी पण आहे बाबांची, पालखीच्या बरोबर। तर काय दुसरं जास्ती काय बोलणार नाही, पण एवढंच जर तुम्ही परत तुम्हाला पण यायच्यात जर मन झाला की खरंच पुढच्या वर्षी मी पण येणार आहे शिर्डीला, तर नक्की या पुढच्या वर्षी लवकरच फॉर्म भरा दिवाळीच्या आधी आणि मग लवकर या, कारण खरंच खूप चांगलं वाटतं इकडे यायला। 6 दिवस राहायचं, बाबांची आरती करायची, थोडंफार आपल्यात एन्जॉईंग करायचं, बाबांचे दर्शन करायला शेवटच्या दिवशी, सगळं काही खूप चांगलं आहे। म्हणजे वर्षातून 6 दिवस जे हे 7 दिवस असतात हे खूप चांगले जातात आणि लास्टपर्यंत हे खूप आठवतात। तुम्ही बघाल आता आम्ही एवढेच जण मागे आहेत, तरी आमच्या मागे पण असतील अजून थोडे जण, याच्यात अर्धे तर मागे आहेत जसं वाटतंय। परत आता आम्ही आता दुपारची जी आमची वस्ती आहे, म्हणजे दुपारचं जे जेवण होतं ते नाशिकमध्ये नाशिकचं वाटतं काही कालिका माता मंदिर गेल्या वेळेस पण आम्ही तिथे थांबलेलो। खूप चांगलं मंदिर आहे कालिका मातेचं, तिथे पण नवरात्राला खूप प्रचंड अशी भक्तांची गर्दी होते। तो मंदिर पण खूप चांगला आहे, खूप मोठा, बाहेर असा हा ग्राउंडसारखा आहे। तुम्ही तिथे गेल्यावरती परत मी तिथे कॅमेरा चालू करेन, व्लॉगिंग पण तिथे चालू करणार आहे, तुम्हाला नक्की दाखवेन तिथे जेवणाच्या वेळेस। अजून आपला नाश्ता तर नाही झाला आहे, नाश्ता पण होणार आहे, नाश्त्याच्या टायमाच्या पण तुम्हाला दाखवेन, तोपर्यंत तुम्ही बघत राहा। ओम साईराम। तर मित्रांनो, तुम्ही बघाल की आता आम्ही आलेले आहेत, पालखी ठेवले बाहेर आणि संस्कृती फन असं म्हणून एक हॉटेल आहे इथे, जे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे इथे ज्याची जी रचना म्हणजे हे किती छान प्रकारे असं हे केलं आहे ना,
सगळीकडे लहान मुलांसाठी खेळायला गार्डन वगैरे आहे. बाकीच्यांना फंक्शन्स करायलासाठी सुद्धा इथे जागा अवेलेबल आहे. तरी तुम्ही बघाल की फोटोशूटसाठी व्हिडिओ शूटसाठी किती चांगला असा हा हॉटेल आहे. इथे दरवेळेस आपली पालखी येऊन इथे थांबते. कोणाला वॉशरूमला जायचे असेल, कोणाला काय तर ते थांबतात. आपले सबस्क्रायबर्स आहेत ते नक्की हो नक्कीच. तर तुम्ही आता बघाल की इथे आपल्या गणपती बाप्पा यांची किती सुंदर अशी मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे. त्यानंतर परत इकडनं तुम्ही बघाल आपला तोफ आहे पाटलांची शेती म्हणून. तुम्ही बघा किती छान असा हा शेणाने सारवलेला आहे. गेल्या वर्षी पण आम्ही इथे आलेलो आणि तुम्ही बघाल इथे काय लिहिलं, 5 वेळा घंटा वाजवल्यास मनातील इच्छा पूर्ण होते. आता यांना काय सांगायचं, इथं 5 वेळा घंटा वाजवला ना आपल्या आयुष्याच्या घंटा वाजवू राहिले पण कोणत्या इच्छा पुऱ्या नाही होऊ राहिल्यात आपल्या. त्याच्यासाठी आता नाही सांगितलं त्या बरं आहे. तुम्ही बघा विठू माऊली यांची सुद्धा इथे मूर्ती आहे, खूप छान प्रकारे केलेली आहे. इथे पण दरवेळेस आम्ही येतो, फोटोशूट केलेले आहेत आम्ही इथे. याच्या जोडीला पण आम्ही गाणी सांगत होतो. खूप भारी याचा आवाज आहे. तुम्ही पण कधी आलात तर या. परत इकडे बघा, ओळखता आला तर कोण आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप काही सारखं दाखवण्यासारखं आहे. खूप चांगला असा हा जो राजस्थानी कठपुतली बघा, पण ते पडद्याने झाकून घेतले. इकडे बघाल रावण, काय काय तुम्ही बघाल लाकडाचं बनवलेलं आहे सगळं काही. परत खूप चांगलं असं आणि पवनपुत्र हनुमान की जय, हनुमानजीची मूर्तीसुद्धा आहे इथे. परत खूप बघण्यासारखं इथं आहे, पण आता मला लवकर दाखवता नाही येणार. आता पालखीवालेनी लवकर सांगितलं आहे, मित्र होते आपले, जायचं आहे पुढे. आणि बाकीच्यांना पण सांगितलं थोडा वेळ जाऊन या, घाई करायची आहे. कारण आता जो ह्या वेळेस आहे तो लेट झाला आहे. तो गेल्या वर्षी आम्ही जो फोटो काढलेला तो स्पॉट बसतोय मी बघा. ओळखलं काय कोण आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे जर कोणाचा लग्नाचा कार्यक्रम असेल, फंक्शन असेल तर इथे करतात. तुमच्या पण लग्न असेल तर या इथे करायला. मला पण बोलवा, नाही बोलवला तरी मनावर नको घेऊ, मस्करी सांगतो, नाही तर खरीच या लग्न करायला. खूप चांगला असा. परत आपल्या पालखीचे खूप मजा घेऊ राहिलेत. इकडे आहेत आता हा तो हॉटेल. इथे पण टेबल्स खाली आहेत. सकाळी सकाळी फोटोशूट चाललं आहे आपल्या पदयात्रेंचे. इथे पण एक मगरमच्छ आहे, खालती तळा आहे. ओम साईराम, ओम साईराम. परत जंपिंग जपांग, जंपिंग 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 जपांग, जंपिंग जंपिंग. हो सबस्क्रायबर आपला जरा जास्ती जुस्ताय दिसतोय. हे बघाल आपले बाकीचे जोडीदार इकडे आहेत. तुमचा बड्डे वगैरे करायचे असेल ते इथे या. वरती बघा छत्र्या लावल्यात, कौलाचं आहे सगळं. हो पहा मित्रांनो, आता सगळा आमचा इथे जो थांबायचा प्रोग्राम होता, म्हणजे थोडा वेळ पालखी आपण रस्त्यावरती बाहेर थांबवून आणि संस्कृती फन जो हॉटेल खूप फेमस आहे, दरवर्षी आपण इथे थांबतो. कुणाला वॉशरूम वगैरे थोडासा इथे, मग बाकीचे जे असतात ते फोटोशूट वगैरे करून व्हिडिओ शूटिंग. खूप चांगला असा हा स्पॉट होता. तिथे आलेलो तुम्ही बघाल. आपला मित्र यश बसलेला आहे, बाकीच्या पण आपले पदयात्री तुम्ही बघाल.
यश, ओम साईराम, दिनू आणि तुम्ही बघाल सगळे सर्वेच ओम साईराम आणि आपला आभाड्या. तर ओम साईराम तुम्ही बघाल सगळ्यांनी त्यांनी बसलेत, चांगली विश्रांती घेत आहेत. खूप आता सकाळी पाय एकदम जाम झाले सगळ्यांचे. तर आता तुम्ही बघाल की आता आम्ही परत चाललो आहे. आपले साथीदार बोलवत मला भडकलेत जरा माझ्यावरती, म्हणजेच बोलवतात कधींचे. तर आता आपण जाऊया, बाहेर गेल्यावरती परत लोक चालू करू आपण. ओम साईराम. तर ओम साईराम मित्रांनो, आता एवढ्यातच नाश्ता केला आम्ही, भूक लागलेली म्हणून आम्हाला परत पुढे चालायचं आहे. आणि तुम्ही बघाल की खालती साखर, खडी साखर पडलेली आहे खूप जास्ती प्रमाणात. अशी खडी साखर तुम्ही वया नका घालवू. आणि ती खडी साखर नसून काच्या आहेत, एकदम खडी साखरसारखी दिसून राहिलेत. नाश्ता केला एवढ्यात भूक लागलेली आणि नाश्ताच्या आपला जो स्पॉट आहे तो पुढे आहे म्हणून भूक तर लागलेली म्हणून काय सांगितलं ते काय रे ढोकळा खमण ढोकळा काय ते खाल्लं आणि थोडासा काहीतरी पोटाला आधारसारखा भेटला आहे. आता परत चालायला सकाळपासून एकदम थंडीच्या सकाळी उठून आणि त्याच्यात एकदम पाय तर लॉक झालेले, चालता येत नव्हतं. परत एकदम पाय एकदम जडसारखे झालेले, त्याच्यात अजून गारगार थंड हवा आणि थंडी तर खूप आहे इकडे. तर परत आपण चालत तर राहिलो. ऊन आता जसा सुरू झाला आहे तसा आणि आता बघूया काय सांगतायत. आपल्या बोलवलं आहे मागेच, परत आपण जाऊ. तर तोपर्यंत आपण व्हिडिओ चालू ठेवू. ओम साईराम. तर बघाल मित्रांनो, मी आता आलेलो आहे आपल्या नाश्त्याच्या ठिकाणावरती आणि तोच म्हणजे इथे सोमेश्वरांचं मंदिर आहे आपल्या महादेवांचं. किती चांगलं असं वाटतं आहे. मंदिरामध्ये आलो आणि खूप असं मला तेवढ्याच आठवण आली की आपला हा व्लॉग आहे तो चालू करूया. तुम्ही बघाल किती चांगल्या प्रकारे असा बाहेर सगळेजण आलेत आणि बसलेत. दर्शन पण केलं मी. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल की आपला नाश्ता जो आहे तो तिथे वरती करायला तयारी झाली आहे. म्हणजे तरी पण अजून आजचा जो नाश्ता आहे इडली सांबर तो पूर्णपणे अजून तरी झालेला नाही म्हणून सगळेजण आपला मोबाईल चार्जिंगला लावून राहिले आहेत. आणि हीच ती नदी गोदावरी जिथे मी 3रीला असताना आमची सहल आणलेली होती इकडे नाशिकला. आणि तेवढ्यात तर ही नदी कमीत कमी ह्या एवढ्या पायरीपर्यंत तरी भरलेली होती. आणि याच्यात आम्हाला होडीत बसून एक राऊंड फिरवून आणलेला. तर ती नदी बघाल तुम्ही आज किती आटले, म्हणजे कमी पाणी झालेलं आहे. बाकीचे सगळेजण बसले तिथे आपले चार्जिंगला जागा शोधत होतं, पण चार्जिंगला जागा नाही आहे. जागा होती पण आपला चार्जर लागला नाही. त्यानंतर परत चार्जिंग नसेल तर आपला हा व्लॉग पुढे येणार नाही, तर समजून घ्या. तसाच माझा भाऊ, आत्याचा मुलगा म्हणजेच रोहन, त्याची पण खूप इच्छा होती की यायचं होतं त्याला आपल्या पालखीला, पण थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे तो पण नाही आला. त्याला आम्ही पण खूप मिस करतो आहे. तरी तुला एवढंच सांगेल रोहन की ह्या वेळेस नाही आलास तर पुढच्या वर्षी नक्की आहे. पुढच्या वर्षी नक्की आपण जाऊ. तर आतापर्यंत एवढंच. आपण नाश्ता झाला का आपण परत चालायला घेऊ आपल्या दुपारच्या स्पोर्टचा जो जिथे जेवण असतो कालिका माता मंदिर तिथे. तर आपण परत चालू करू ब्लॉग. तोपर्यंत बघा. ओम साईराम. मित्रांनो, आता आपला जो पुढच्या स्पॉट आहे तिथे जायला आम्ही निघलो आहे. जो म्हणजे आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो महादेवाच्या मंदिरात, म्हणजे सिद्धेश्वरांचं मंदिर. मगाशी मी सांगितलं सोमेश्वरांचं मंदिर, ते सोमेश्वरांचं नाही आणि सिद्धेश्वर महाराज म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. खूप चांगलं वाटलं तिथे, दर्शन घेतलं. आता परत आम्ही आमच्या पुढच्या स्पॉटवरती जाण्यासाठी निघलो आहे. तर तुम्ही बघाल आम्ही परत आपापली जोडीने चाललो आहे. बाकीचे काही जण मागे होते ते आता आले, ते आता नाश्ता करत आहेत. बाकीचे ज्यांच्या लवकर आलेले ते लवकर नाश्ता करून लवकर निघालेच पालखी घेऊन. तर आपण जाऊया. आत्ताचा जो आहे तो खूप चालायला लागणार आहे. आताचा थोडासा जो अंतर आहे आपल्या ठिकाणावर तो खूप लांब असा आहे, कालिका माता मंदिर. तर आता आपण तिथे जाऊ. तुम्ही बघाल तिथे पण खूप चांगला मंदिर आहे तो आणि खूप चांगला असा ठिकाण सुद्धा आहे. बघाल की तिथे नवरात्राला पण खूप गर्दी असते.
आणि खूप चांगलं असं मोठं मंदिर आहे. तिथे सगळं जे पालखीला येतात भक्त जे लांबून लांबून येतात त्यांची राहण्यासाठी सोय सुविधा सगळ्या एकदम चांगल्या आहेत. आणि मोठा हॉलसुद्धा आहे. तिथेच आपल्या जेवायची सगळी सोय असते. आणि आपण तिथे थांबणार आहोत, थोडा आराम करू. आणि आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे, तर तुम्ही पुढचा व्लॉग मी काढू शकेन की नाही हे माहीत नाही, पण समजून घ्या. चार्जिंग असेल तर आपण नक्की बनवू मधमध्ये, आणि गेल्यावरती तर नक्कीच बनवेन जेवणाच्या वेळेस. तोपर्यंत बघत राहा. आता आम्ही चाललो आहे. मध्येच जर कुठे काय असेल तर आम्ही परत व्लॉग चालू करू आणि तुम्हाला सांगू. तोपर्यंत काळजी घ्या. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो, परत एकदा आता आपण व्हिडिओ चालू केला आहे. आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग तर तेवढी नाही आहे, पण आता आपण आलो आपल्या जो कालिका माता मंदिर, आपल्या कालिका मातेचा मंदिर जो आहे, जिथे आपण दुपारच्या जेवणासाठी आपली जी जागा असते म्हणजे सोय केलेली असते दुपारच्या जेवणासाठी, आपण जिथे निवासस्थान होतो तो कालिका माता मंदिर तिथे आलेलं आहे. मी बघाल तर गेल्या वेळेस आलेलं पहिल्यांदा. तिथे खूप चांगलं इथे आहे, गार्डन आहे, बाजूला गाड्या लावल्यात आपल्या पालखीच्या. तुम्ही बघाल खूप जण आपल्या कालिका मातेचे भक्त इथे दर्शन घ्यायला येतात. तुम्ही बघाल आपल्या बॅग तुम्ही बघाल आतमध्ये कालिका मातेचे मूर्त्या आहेत. त्यानंतर आपण थोड्या वेळाने आता जाणार आहोत. परत एकदा आंघोळ वगैरे करू आणि बॅग वगैरे आपण आता आपल्या काढायला चाललो आहे. तुम्ही बघाल इथे परत चाललं आहे, सत्कार करायला घेतला आहे. काही जण लवकरच आलेत, त्यांनी आंघोळ वगैरे करून आपली तयारी पण झाले. तन्नू लवकरच आलेला होता. ओम साईराम. आता ते आंघोळीला चाललेत आणि आता आपण बॅग्स काढून राहिलोत. आपले बॅग्स काढतोय. तर आता आम्ही जाऊ थोड्या वेळाने आंघोळीला, नंतर परत पुन्हा एकदा व्लॉग चालू करू. आपल्याला मंदिरात पण जायचे आणि थोड्या वेळानंतर जेवण करायचं आहे. मग परत एकदा व्लॉग चालू करू. तोपर्यंत बघत राहा. ओम साईराम. तर ओम साईराम मित्रांनो, परत आता आम्ही आलेलो, बॅग वगैरे काढून घेतलं आणि सगळं आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि आंघोळ करून आमचं जेवण पण झालं आहे. आणि आता जेवल्यानंतर जाण्याच्या तयारीसाठी आम्ही चाललो आहे आता थोड्या वेळात. ओम साईराम. परत एकदा आता आम्ही बॅग वगैरे आमच्या ठेवून आणि आता जाण्याच्या तयारीत आहोत. सगळेजण तुम्ही बघाल सगळ्यांची तयारी झाले. सगळेजण ओम साईराम. जेवण वगैरे करून तुम्हाला मी दाखवतो की आता आपण जे कालिका माता मंदिर, त्या कालिका माता मंदिरमध्ये आलेलो, तो मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला तो मंदिरसुद्धा दाखवेन. जो इकडे आपण जो होतो त्याच ठिकाणी परत एकदा आपण आलेलो होतो. गेल्या वर्षी पण मी हा व्लॉग बनवलेला, पण तुमच्यापर्यंत काय पोचवता आला नाही. तर तुम्हाला आम्ही दाखवेन हा जो मंदिर आहे आपला कालिका मातेचा, तो तुम्ही बघा. आणि नवरात्राला जर तुम्हाला जमलं तर तुम्ही या, तर तुम्हाला हा मंदिर दाखवतो मी आतमधले. तर मित्रांनो तुम्ही बघाल की हा तो मंदिर आपल्या कालिका मातेच्या मंदिरामध्ये तुम्ही बघाल किती चांगल्या प्रकारे मूर्ती आहे देवी मातेची. मला आता आतमध्ये व्हिडिओ शूटिंग व फोटोसाठी मनाई आहे. तुम्ही इथूनच बघा आणि दर्शन घ्या. जर कधी चांगलं वाटलं नवरात्रामध्ये तुम्हाला यायला जमलं तर नक्की या. तुम्ही बघाल हा मंदिर किती छान व किती मोठा आहे. तुम्हाला नीट दाखवता आला म्हणून मी दाखवला. आतमध्ये नाही जाऊ शकलो कारण आतमध्ये फोटो व सेल्फी काढण्यास मनाई आहे. आपण बाहेरूनच दाखवता आला. तुम्ही बघाल इकडेसुद्धा किती चांगल्या प्रकारे जे लोक येतात त्यांची प्रचंड अशी गर्दी होते. आणि हा तुम्ही मंदिर बघला असेल किंवा नाही, नाशिकमध्ये आहे हा कालिका माता मंदिर. एवढाच दाखवतो. कॅमेरे वगैरे आहेत. मला अजून खूप काही दाखवायचं आहे, पण मंदिराच्या बाहेरून आता आम्ही जाणार तेव्हा आता बॅग वगैरे ठेवतो आणि परत व्हिडिओला चालू करतो मी सुरुवात. ओम साईराम. पालखी निघलं आहे, बाहेर आहे. तर आता आपण चाललो. आता आम्ही शेवटला बॅग ठेवल्या आणि आता चाललो आहे कालिका माता मंदिर. तुम्ही बघाल शेवटचं परत एकदा आम्ही दर्शन घेऊन आलो.
आणि जाताना सगळं काही चेक केलं, कोणाचं काय राहिलं आहे का नाही, आणि चाललो आता. बघाल तुम्ही नाशिकमधला कालिका मातेच्या मंदिर, आणि इकडे चाललो आहे. रिक्षा खूप आहेत, रस्ता क्रॉस करायचा आहे. मी बघाल फक्त एवढंच की आता चाललो आहे तेवढा आता व्लॉग बनवतो, आणि चार्जिंग पण करून घेतलं आहे आपण. त्यानंतर आता परत एकदा तुम्हाला सांगतो की आता जो आपल्याला चालायचा आहे तो जरा खूप जास्ती चालायचा आहे. जो आता आपली रात्रीची वस्ती असते ती एक कोणती तरी बिल्डिंग आहे की त्याचं काम चालू होतं, गेल्या वर्षीच काम झालं त्याचं, आणि ती आपल्याला खूप चांगलं जे बिल्डर आहेत त्यांनी ती बिल्डिंग आपल्या साई सेवा म्हणून दरवेळेस आपल्याला तिथे जागा देतात, राहायला जागा देतात, आणि तिथे गाद्या वगैरे सगळं असतं त्यांच्याकडून. फक्त एक वस्तूला रात्रीच्या थांबायच्या म्हणून ते देतात, तर खूप चांगलं करतात. तर आता आम्ही तिथे जाणार आहेत. मध्ये तुम्हाला हा व्लॉग आपला दाखवत राहीन, आणि मध्ये काय आपली मजाक मस्ती असेल चालू ती पण दाखवत राहू तुम्हाला. आणि आपला मागे हिरो आहे बघा कसा फ्रेममध्ये आलेला आहे, दादू. तुम्ही बघा या दादूला तुम्ही ओळखता का नाही नक्की कमेंटमध्ये करून सांगा, कारण हा जव्हारचा फेमस दादू. तर जास्त काय बोलणार नाही, आपण पुढचा व्लॉग हा कंटिन्यू करत राहू, तोपर्यंत वॉच करत राहा. ओम साईराम. तुम्ही बघाल की आता आम्ही जाताना जो आपल्याला मध्ये रस्त्यात शनी महाराजांचा जो मंदिर लागतो, त्या शनी महाराजांच्या मंदिरात आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो. खूप चांगलं वाटलं, दरवेळेस इथूनच जातो. तुम्ही बघाल शनी महाराजांची मूर्ती आहे, तिथे लोक पाय पडायला येतात. आम्ही पण आलेलो. आतमध्ये पवनपुत्र हनुमानजी यांचीसुद्धा मूर्ती आहे. बाजूला बघाल मंदिराच्या अवतीभोवती खूप छान प्रकारे असं साफसफाई आहे. लोक बाहेर बसले, आहारचे दुकानं आहेत, काही नारळांची दुकानं आहेत. आणि यानंतर तुम्ही बघाल की आता आम्ही नाशिकला कुठे आहेत आपण आता? नाशिक रोडला आहेत आता आम्ही, आणि इकडूनच आता आम्ही दर्शन घेतले, आणि दरवेळेस जातो दर्शन घेऊन. पुढे पण खूपशी मंदिरं आहेत, तिथे आम्ही जाऊ, तुम्हाला व्लॉग चालू करून दाखवू, कारण आता खूप चालायचं आहे. परत मध्ये पण खूप वेळा व्हिडिओ आपल्याला चालू करायला लागणार आहे. तुम्ही बघाल की आता आम्ही आलेलो. तुम्ही बघाल सगळेजण आहेत, मामा आहे, दादू आहे, विशाला मा आहे, कुणाला मा आहे, गट्टे आहे, आणि आपले नवीन दादा ते सुद्धा आहेत. आता आम्ही परत जाणार आहेत, तुम्हाला दाखवू आम्ही व्हिडिओ चालू करून. परत एकदा बघाल की गाड्या कशा जाऊ राहिल्यात पटापट. आम्हाला रस्ता क्रॉस करायला पण भीती वाटते, कारण एवढं सगळं तर आपण आपल्याकडे जव्हारला तर नाही काही जास्ती बघितलं आहे, थोडी भीती वाटते. तर आता आम्ही बंद करू आणि परत पुढे चालू करूया. तर आतापर्यंत एवढंच. मी बघाल की आता आम्ही चालायला सुरुवात केलं आहे. पालखी पण थोडी पुढेच आहे. आम्ही परत पालखी जाऊ पालखीकडे आणि घेऊ. तोपर्यंत ओम साईराम. तर मित्रांनो आता आम्ही आलो थोड्या वेळ आणि पुढे, आणि तुम्ही बघाल की आता आम्ही कुठे आलेलो आहेत, म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचं स्मारक म्हणून नाशिकमध्ये त्यांचं बघा तुम्ही बघितलं असेल यूट्यूब किंवा इंस्टावरती. आत्ताच त्यांचं हे 2 पुतळे आहेत ते उभारलेले होते स्मारक. तुम्ही बघाल किती चांगलं वाटतं. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे 2 स्मारक. खूप छान वाटलं इथे येऊन. आम्ही विचार केला की जाऊया आणि इथे पण तुम्हाला दाखवूया. ज्या काळात मुलींना जिथे शिक्षणासाठी बंदी होती आणि ज्यांना स्त्रियांना जिथे जेवढा त्यांचा न्याय व हक्क नाही भेटत होता, म्हणून त्यांच्यासाठी जे त्यांची देवता म्हणून तुम्ही देवता म्हणाल किंवा त्यांची काही पण म्हणा, ज्यांनी मुलींना आज जिथे मुली आहे ज्यांच्यामुळे आहे त्या म्हणजे सावित्रीबाई फुले. तुम्ही यांना विसरून चालणार नाही, कारण आज मुली बघाल तुम्ही तर खूप कुठल्या पोजवरती आहेत हे विचार करणं शक्य पण नाही. कारण प्रत्येक ठिकाणी पोलीसमध्ये बघा, रेल्वेवरती बघा, जिथे कुठे आज मुली त्यांच्या याच्यात त्यांच्या कामगिरीवर तुम्ही बाब देऊ शकता. कारण आज जे काही मुली आहेत त्या यांच्यामुळेच आहेत. आज शिकल्या व त्यांना शिकायला समजवलं, उभं केलं त्यांच्या पायावरती, म्हणजेच सावित्रीबाई फुले. तर खूप चांगलं वाटलं इथे आम्ही आलो.
आणि आता आम्ही थोड्या वेळाने फोटोशूट वगैरे करणार आहोत. तर तुम्ही बघाल आपला हा एवढा तुम्हाला आम्ही मधीच आहेत. तर मग आता आम्ही फोटोशूट करतो आणि याच्यानंतर जाताना परत एकदा व्लॉग चालू करतो. इंस्टावरती पण फॉलो करा मला, हर्ष वाजे म्हणून आहे आपला ID. तर ठेवतो. आम्ही आता परत व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूटिंग करतो. ओम साईराम. एकदा आपण आता आपला व्लॉग आज चालू केलेला आहे आणि तुम्ही बघाल की आता आम्हाला चालता चालता रात्र झालेली आहे. अजून आम्ही पोचलोय नाही, कारण आताच आम्ही मगाशी थोडा वेळ झाला पालखीसाठी थांबलेलो. पालखी घेतली आणि पालखी परत आम्ही सगळ्यांनी घेऊन चाललो परत. आणि आता आम्ही थांबलेलो मागे नाश्ता करायला. नाश्ता केल्यानंतर आता तिथे आम्ही परत मागे राहिलो. म्हणजे पालखी गेली पुढे आणि आम्ही परत मागे राहिलो. आणि आमच्या स्पॉटवरती पोचायला अजून खूप टाईम आहे. अजून 4-5 किलोमीटर तर चालायचं आहे माझ्या मते. तर मी आता जिथे आलो आहे तिथे बघाल की तुम्ही श्री म्हसोबा महाराज यांचे देवस्थान आहे. हे खूप पूर्वीचं मंदिर आहे जिथे व्हिडिओ शूटिंग काढण्यास सक्त मनाई आहे आणि तिथे काढून नाही देत. आणि ते व्हिडिओ शूटिंग काढली तर तिथे हे भांडतात वाटतं. तर तुम्ही बघाल की मी आलेलो आहे आणि व्हिडिओ शूटिंग तर नाही काढून देत. त्यामुळे ते बाहेरूनच तुम्हाला दाखवेन. कारण या घंट्या म्हसोबा असंही या म्हसोबाला सांगतात. कारण ते घंट्या म्हसोबा त्यांचं नाव यामुळे पडलं कारण की जे कोणी भक्त जिथे दर्शनाला येतात ते नवस घेतल्यानंतर त्यांचं नवस पूर्ण झाल्यानंतर मंदिराला प्रत्येक एक अशी घंटी बांधतात. तर तुम्ही बघाल की किती साऱ्या घंट्या आहेत आणि याच्यावरूनच समजतं की घंट्या म्हसोबा हा नवसाला किती पावत असेल. तुम्ही पण जर कधी आलेत तर नक्की या. मी बघाल आता गाड्यांचे पण खूप आहे आणि मी पण चाललो आता दर्शन घेण्यासाठी. आणि व्लॉग हा बाहेरच थांबवेन कारण आतमध्ये तर व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे. तर आता मी पण जातो, त्यानंतर परत आपला हा व्लॉग चालू करेन. ओम साईराम. तर मित्रांनो, आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तुम्ही बघाल की या मंदिरामध्ये घंट्या किती आहेत. हजारोच्याहून जास्ती ह्या घंट्या असतील. ह्या इथेच नाही तर मंदिराच्या आतमध्ये पूर्णपणे ह्या घंट्या आणि घंट्याच्या आहेत. कारण ज्यांनी नवस घेतात, ज्यांचे नवस पूर्ण होतात ते या मंदिराला घंटा बांधून जातात. तर तुम्ही जर कधी आलात तर इथे नक्की या. घंट्या म्हसोबा म्हणून हा मंदिर आहे. इथे खूप लोक आता पण दर्शनासाठी येत आहेत. तर तुम्ही कधी आले तर नक्की या, भेट द्या या मंदिरात. तर आता आम्ही पुढे जाणार आहेत. पुढे जाताना एकदा तुम्हाला बाहेरूनच मी दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या म्हसोबा महाराजांचा जो इथे आतमध्ये मंदिरात फोटो आहे आणि मूर्तीसुद्धा आहे ते मी दाखवेन तुम्हाला. प्रयत्न करतो, दिसला तर ठीक, जोपर्यंत मी आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या बाजूला. ह्या घंट्या बघा किती साऱ्या आहेत आणि तुम्ही बघितलं असेल म्हसोबा महाराज इथे आहेत. इथे हेच ते म्हसोबा महाराज. परत आपण जाऊ. आम्ही गेलो, मला दाखवायचा प्रयत्न केला कॅमेरामध्ये, एकदमच कॅप्चर नाही केलं पण तरीसुद्धा तुम्ही बघा नीट. तोपर्यंत आता आम्ही चाललो आहे. खूप सारे आम्ही मजाक मस्तीमध्ये करतो आहे. पुढे बघाल कुणाल मामा दादूची फुल मजा घेऊन राहिलोत आम्ही. आणि त्याचबरोबर पाय पण आता खूप दुखू राहिलेत. आजचा जो चालण्याचा आमचा प्रवास आहे तो जरा जास्तच झाला, त्यामुळे पाय हे खूपच दुखू राहिलेत. गेल्यावर पहिले हातपाय धुवून बाबांची आरती केल्यानंतर जेवण केल्यानंतर लगेच झोपून घेणार आहे. लवकरच व्लॉग संपवू आपण असं आम्ही करतो. कारण कालचा व्लॉग बघितला असेल त्यात काहीतरी लेटच झोपलो मी पण. 11 काही किती वाजता मी व्लॉगचा एंड केला. कालचा दुसरा दिवस आणि आजचाही दुसरा दिवस, हा पण दुसरा दिवस चांगला जावं. कारण तुम्ही बघाल खूप सारे ह्या वेळेस पण आपले पदयात्रे आले आहेत. जे नवीन आहेत त्यांना जरा अनुभव नाही आहे कसा चालायचा म्हणजे कोणत्या ह्याच्याने. कारण खूप जणांच्या पायाला आता फोडसुद्धा आलेले आहेत. माझे पण हा 3रा वर्ष आहे पण आतापर्यंत नाही आले. कारण आज जे नवीन आहेत त्यांच्या पण पायाला फोड आले. ते जरा काळजी घेऊन चाललो. आणि अर्धे तरी पालखी पुढे गेले, आम्ही परत मागे राहिलोत. तुम्ही बघाल की गाड्यांचा किती जोरजोराने गाड्या चालल्या तरी मी व्लॉग हा चालू ठेवला आहे. तर खूप भीती पण वाटते. आजूबाजूला गाड्या जातात, खूप जोरजोरात जातात. कोणी कट मारून जातं. बायकर्स वेड्यावानी चालवत राहिलेत. तर आता पुढे जो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे जिथं मोठा पुतळा आहे शिवजयंतीला
खूप जोरात थाटामाटाने जिथे शिवजयंती साजरी होते त्या चौकातून आपण जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथनं. आता डायरेक्ट मी तिथेच व्लॉगिंग चालू करणार आहे. इथे ठेवतो कारण तुम्हीच बघा गाड्या कशा जाऊ राहिल्यात आणि आम्ही एक कोपऱ्याने चालू राहिलो. गाड्या तर जात आहेत पण आम्ही एका रस्त्याने चाललो आहे. तुम्ही बघाल आम्हीच मागे राहिलो. तर आता डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथे गेल्यावरतीच आपला व्लॉगिंग परत तुम्हाला दाखवून. तर तोपर्यंत ओम साईराम आणि गेल्यावरती लगेच मी तुम्हाला सांगेन. आणि बघा तुम्ही नक्की बघा कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मोठा सणसारखाच साजरा होतो म्हणजे शिवजयंतीला तिथे आपण आता गेल्यावरती तुम्हाला दाखवेन मी. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. बघा किती सुंदर अशी महाराजांची मूर्ती ही घोड्यावरती आहे आणि मागून लाइटिंग सोडलेली आहे. किती चांगलं अशी ही खूप चांगली वाटते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्हाला सांगितलेलं तसं मी दाखवलं. आणि यानंतर मी आता तुम्ही बघाल की मोठ्या ब्रिजवरती चालत आहेत आम्ही. बाकीचे पुढे चाललेत. गाड्या पण खूप जोरात येत आहेत. खूप भीती पण वाटू राहिले. भीती वाटते म्हणजे एका कोपऱ्याने चाललो आहे आणि गाड्या पण तशा जोरात येत आहेत. एकदम जवळून चालल्यात म्हणून आम्ही एकदम काटेकोरपणे एकदम कोपऱ्याने चालू राहिलो आहे. बघाल खालती किती करते आहे. महाराजांच्या पुतळा इथून पण दाखवतो तुम्हाला मी. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत. तर आपण बघू पुढे पण तुम्हाला दाखवतो. हे आपले साथीदार चालले आहेत. मी एकटाच पुढे होतो पण आता इथे आलो मग व्हिडिओ काढायच्या नादात मागे राहिलो आहे. तर आता ब्रिजवरती आहे म्हणून काय जास्त व्हिडिओ ही मोठी नाही बनवत आहे. आता ब्रिजवरतून आपला जो थांबायचा लोकेशन आहे तो थोड्याच जवळ आहे. ब्रिजवरतून उतरलो की लगेच व्लॉगिंग चालू करतो. बघा कशा जवळून गाड्या जात आहेत. खूप भीती वाटते एकदमच. तर जास्त काही व्हिडिओ बनवत नाही मी. आता ठेवतो आणि जसा ब्रिजवरतून उतरतो बॅग वगैरे काढू. बाबांची आरती केल्यानंतर जेवल्यानंतर सगळं काही दाखवतो. तोपर्यंत बघत राहा. ओम साईराम. तर ओम साईराम मित्रांनो. तर तुम्ही बघाल की आता आम्ही आलो आहे पोहोचलो आहे आपल्या स्पॉटवरती जिथे आपल्याला झोपायला आणि जेवणाची आणि राहण्याची रात्री झोपायची जी सोय असते ती ह्याच बिल्डिंगमध्ये तुम्ही बघाल की सगळेजण आलेत. सगळ्यांनी बॅग वगैरे उचललेत आणि आपापली जागा पकडून घेतलेत. आम्ही जरा लेट आलो म्हणून आम्हाला आता बाहेर झोपायला लागेल. बाहेर इथेच लादे आहेत. तुम्ही बघाल जेवणाची तयारी चालली आहे. तिकडे पालखी आपले साईबाबांची तिथे ठेवलेली आहे आणि सगळेजण आपापले जिथे जागा पकडले तिथे आहेत. तर तुम्ही बघाल परत ओम साईराम. तुम्ही बघाल आपले बाकी काहीचे पदयात्री बाहेर पण आहेत. त्यांनी जागा पकडून राहिलेत आणि तुम्ही बघाल की परत बाकीचे जे पदयात्री आहेत त्यांनी बाहेर जागा भेटले त्यांना. तर ते आता इथे बाहेर त्यांना जागा न भेटल्यामुळे ते आता बाहेर झोपलेत. तर तुम्हाला काय बोलता येईल की तुम्ही आता बाहेर झोपलेत तर तुम्हाला कसं वाटतंय की थंडी वाटते आम्हाला? तर नक्कीच आपले सबस्क्रायबर्स पण मला काय बोलू ते झाला काय एन्जॉय करतायत. फोन करायचा हा येतो. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघाल की आमच्या जागा इथे आहेत. आपल्या बॅग वगैरे ठेवल्या आणि बाकीचे जे आहेत ते इकडे झोपलेले आहेत. त्यांनी पण केलं आहे जागा भेटल्यामुळे. तुम्ही बघाल की रात्रीनंतर खूप असं दव पडतं. दव पडल्यामुळे सगळं ओलं होऊन जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल की आता थोड्याच वेळात आपल्या बाबांची आरती अजून झालेली नाही आणि आरतीला आपण थोड्याच वेळात सुरुवात करू. त्यानंतर तुम्हाला आरतीची आपण व्लॉगिंग चालू करण्यास दाखवेन आणि नंतर जेवणाची तयारी आतापर्यंत चाललं आहे. जेवायला पण सुरुवात नाही केली. जेवल्यानंतर आपला व्लॉगच्या आजच्या 3ऱ्या दिवसाचा एंड करू. आपण साईबाबा चरणी हीच प्रार्थना करू की आजचा दिवस पण खूप चांगला जावो. हीच साईबाबा चरणी प्रार्थना. तोपर्यंत तुम्ही बघा. ओम साईराम. तर हाय गाईज मी आहे वारके युट्यूबर आणि तुम्ही बघाल की आता आम्ही एवढ्यातच बॅगा वगैरे ठेवल्यात आणि आरतीची वेळ झालेली आहे. तरी पण आता जे नवीन प्रतिष्ठित कोणतरी जे आपल्याला जागा इथे राहायला देतात म्हणजे झोपण्यासाठी
आपल्याला राहायला देतात. ते येतात आणि त्यांना आपण आरतीची आज वेळ देतो, म्हणजे त्यांच्याकडून आरती करून घेतो. तर आम्ही त्यांची वाट बघू राहिलो. जेवणाची पण अजून तयारी चालूच आहे आणि त्यानंतर त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथे वाट बघून थोडा वेळ आराम करतो. तुम्ही बघाल मी आहे, तनू आहे, आपला सबस्क्रायबर्सच आहे तो, आणि बाकीचे पण बघा तुम्ही सगळे कसे निवांतपणे बसलेले आहेत. तर दुसरं काय नाही, तुम्ही इकडे पण बघाल बाकीचे सगळे बसलेत. तर दुसरं काय नाही, आता थोड्या वेळात आरतीला सुरुवात होईल, तर ती आरतीची पण आम्ही दाखवू. हा आपला सबस्क्रायबर्स आहे, तर नक्कीच त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करा. आणि दुसरं काय नाही बोलणार. ओम साईराम. तर मित्रांनो तुम्ही बघाल आता आरतीची वेळ झाली, म्हणजे आम्ही आरतीला पण चाललो आहे. आता आरतीला जे आपले जे प्रतिष्ठित जे आहे आपल्याला इथे राहायला देतात ते आलेत आणि आरतीला सुरुवात चालूच केली आहे. तुम्ही बघाल की आरतीला सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री सत्ता अरे
तर मित्रांनो बघाल तुम्ही, आता आम्ही जेवायला लाईन लावलेली आहे. बाकीच्यांनी जेवण घेतलं आणि गेलेत जेवायची सुरुवात केली. हे बघाल इथे जेवायला सुरुवात केली, जेवण वाढू राहिलेत. आताच एवढ्यात आम्ही भजन केलं, हॅपी बर्थडे यश, आणि नंतर आता जेवायला सुरुवात करणार आहेत. परत मी थाटा घेऊन उभे आहे. हा, तर हे एवढ्यातच बघाल. पुन्हा एकदा आम्ही जेवताना पण आता जेवल्यानंतर परत एकदा आपण व्लॉग सुरू करू आणि व्लॉगच्या एंड करू. आजचा दिवस हा एंड करू, म्हणजे चांगला जावा आणि नंतर झोपून घेऊ. ओम साहेब. तर तुम्ही बघाल मित्रांनो, आजचा हा आपला तिसरा दिवस खूप चांगल्या प्रकारे गेला आणि सगळेजण झोपलेच, आम्ही पण झोपतोय आता. आणि हा तिसरा दिवस तुम्ही बघाल कसा चालला आहे. आणि इथेच आपला तिसरा दिवस एंड होतो आहे. आणि उद्या सकाळीच लवकर उठून आम्ही परत पुढे आपला जो जायचा स्पॉट आहे तिथे आम्ही जाऊया आणि सकाळी सकाळी लवकरच उठून आपला व्लॉग चालू करू. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, व्लॉग नंबर 4. ओम साईराम.